नमस्कार शिक्षक बांधवांनो. अभ्यास ट्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण सध्या पाहत आहोत महा-टी-ई-टी 2025 साठी जो पेपर क्रमांक 1 त्यामध्ये परिसर अभ्यास म्हणजेच ई-व्ही-एस मधील काही निवडक आणि अतिमहत्त्वाचे 30 प्रश्न आपण आज पाहणार आहोत. असेच प्रश्न परीक्षेला येत असतात मित्रांनो. तर मग सुरुवात करूयात. परंतु सुरुवात करण्यापूर्वी आपण जर या चॅनलवरती नवीन असाल, तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. मित्रांनो, जसं आमचं हे यूट्यूब चॅनल आहे, तशाच पद्धतीनं WhatsApp चॅनल देखील आहे. ते शालेय विद्यार्थ्यांसाठी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड क्लासेस आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये स्कॉलरशिप, नवोदयचे प्रामुख्याने यामध्ये क्लास लाईव्ह प्लस रेकॉर्डेड होत असतात. सोबतच स्पर्धा परीक्षेसाठी, इतर स्पर्धा परीक्षेसाठी आमचं टेलिग्राम चॅनल आहे, ज्यामध्ये आपण स्पर्धा परीक्षांचे अपडेट्स मिळवू शकता. सोबतच आपल्याला जर या व्हिडिओची PDF हवी असेल, तर ती या चॅनलमध्ये आपल्याला उपलब्ध असेल. तर मग आपण सुरुवात करूयात. आपलं आजचं टायटल आहे पेपर 1 मधील परिसर अभ्यास मधील काही निवडक आणि महत्त्वाचे, अतिमहत्त्वाचे 30 प्रश्न. चला तर मग सुरुवात करूयात. पहिला प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट रिप्रेझेंट्स इंटिग्रेटेड ई-व्ही-एस? म्हणजे खालीलपैकी कोणते उदाहरण एकत्रित पर्यावरण अध्ययन योग्य दर्शवते? तर याचं योग्य उत्तर आपण या ठिकाणी पाहूयात. ते म्हणजे लिंकिंग फेस्टिवल्स विथ सीझनल चेंजेस. म्हणजेच याचा अर्थ आपण जर पाहिलं तर उत्सव आणि ऋतू जे असतात, तर यांच्यामध्ये जो काही होणारा बदल आहे, हा बदल थोडक्यात आपल्याला काय करत असतो, लिंक करून म्हणजे यांचे सीझनल चेंजेस आणि फेस्टिवल्स यांचा जो बदल आहे, तो बदल कसा जोडला जातो, ते उदाहरण आपण या ठिकाणी पाहूयात. त्यामध्ये जसं की पावसाळ्यामध्ये पावसाळ्यासारखेच ऋतू असतात. आपण समजू शकतो म्हणजे निसर्गाचे सण असतात. सोबतच आपल्याला सांगता येईल उन्हाळ्यामध्ये विश्रांतीचे सण आपल्याला पाहायला मिळतात. या पद्धतीनं मग यामधून आपल्याला मुलं, जीवन आणि निसर्ग म्हणजेच आपल्याला सांगता येतं जीवन आणि निसर्ग हे जे आहे, तर यांचं नातं शिकण्याचं ते काम करत असतात. दुसरा प्रश्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. व्हॉट इज द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ ई-व्ही-एस ॲट द प्रायमरी लेव्हल? प्राथमिक स्तरावर पर्यावरण अध्ययनाचा मुख्य उद्देश कोणता आहे? तर या ठिकाणी याचं उत्तर पाहूयात. ते म्हणजे टू डेव्हलप अवेअरनेस अँड सेन्सिटिव्हिटी टुवर्ड्स एन्व्हायर्नमेंट. अवेअरनेस म्हणजे जाणीव, सेन्सिटिव्हिटी म्हणजे थोडक्यात आपल्याला सांगता येतं की त्याबद्दलची असलेली थोडक्यात त्याचं ज्ञान म्हणूयात. मग त्याचं ई-व्ही-एसच्या संदर्भात म्हणजे थोडक्यात आपल्याला सांगता येतो त्याचा मुख्य हेतू जो आहे, तो हेतू म्हणजे त्याची जाणीव निर्माण करणं आणि थोडक्यात त्याची सेन्सिटिव्हिटीला परफेक्ट शब्द सांगता येईल, तो म्हणजे संवेदनशीलता. तर ही संवेदनशीलता निर्माण करणं विद्यार्थ्यांमध्ये हा खूप महत्त्वाचा या ठिकाणी काय आहे, उद्देश आहे, असं आपल्याला सांगता येतं. यामध्ये मग शब्द पाठांतर नव्हं, तर निसर्गाशी नातं जोडणं हे यातून आपल्याला सांगता येतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळतो. फॅमिली अँड फ्रेंड्स थीम इन ई-व्ही-एस हेल्प्स इन. म्हणजे कुटुंब आणि मित्र हा घटक कोणत्या बाबतीत मदत करत असतो? उत्तर पाहूयात. यामध्ये अंडरस्टँडिंग सोशल रिलेशनशिप अँड कोऑपरेशन म्हणजेच काय? तर यातून आपल्याला सांगता येईल, की फॅमिली म्हणजेच कुटुंब आणि मित्र हे जे आहे, यांचा या घटकातून आपल्याला समजून येत असतं, की मुलं जे आहेत, ते काय करत असतात? त्यांचे संबंध सोबतच आपल्याला सांगता येईल त्यांचं सहकार्य आणि समाजात राहण्याची ते काय करत असतात? कला शिकत असतात.
आणि हेच थोडक्यात सामाजिक शिक्षणाशी संबंध असतं किंवा संबंधित असतं. म्हणून मग आपल्याला सांगता येईल अंडरस्टँडिंग सोशल रिलेशनशिप्स अँड कोऑपरेशन. कोऑपरेशनचा अर्थ आहे सहकार्य. चला तर मग पुढचा प्रश्न आपल्याला सांगता येईल. वॉटर थीम इन EVS डेव्हलप्स विच टाइप ऑफ लर्निंग? पाणी हा घटक कोणत्या प्रकारच्या शिक्षणाला प्रोत्साहन देतो? असा हा प्रश्न आहे. यामध्ये मग आपल्याला सांगता येईल पर्याय बघूयात योग्य उत्तर. पर्याय क्रमांक 1 ते म्हणजे कन्सेप्च्युअल प्लस व्हॅल्यू बेस्ड लर्निंग. मग यामध्ये आपण जर पाहिलं तर थीम जर पाहिली यामध्ये वॉटर थीम नेमकी कशा पद्धतीनं हा जो घटक आहे पाण्याचा तर तो म्हणजे पाणी शिकत असताना मुलांना त्या पाण्या म्हणजे वॉटरच्या संदर्भात त्याचं वैज्ञानिक किंवा सायंटिफिक इम्पॉर्टन्स माहिती होणं गरजेचं आहे. सोबतच आपण त्याचा वापर म्हणजे त्याचा यूज जो आहे तो काळजीपूर्वक करायला पाहिजे हे देखील मुलं शिकत असतात. आणि मग हे नॉलेज म्हणजे ज्ञान आणि त्यानंतर त्यांचं मूल्य हे दोन्ही या ठिकाणी आपल्याला एका पर्यायात पाहायला मिळतात. म्हणून तर मग पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आपल्याला पाहायला मिळेल. कन्सेप्च्युअल प्लस व्हॅल्यू बेस्ड लर्निंग. 5वा प्रश्न आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. विच अप्रोच इज मोस्ट सुटेबल फॉर टीचिंग EVS इफेक्टिव्हली? EVS शिकवण्यासाठी सर्वाधिक योग्य पद्धत कोणती? बघूयात उत्तर त्याचं या ठिकाणी. इन्क्वायरी अँड ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग. आता याच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर EVSमध्ये आपल्या सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे की मुलं काय करत असतात. EVSमध्ये यामध्ये आपल्याला सांगता येईल की मुलं जे आहेत हे काय करत असतात, विचार, शोध आणि कृती यावर त्यांचा भर जास्त प्रमाणात असतो. म्हणून मग शिक्षक न सांगता देखील विद्यार्थी शोधून काढत असतात. म्हणून मग हे समजणं गरजेचं आहे. म्हणून मग इन्क्वायरी अँड ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग ही खूप महत्त्वाची आहे. आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. तर मग पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे कंटिन्युअस अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन CCE इन EVS फोकसेस ऑन. कशावर त्याचा भर असतो असा त्याचा विचार आहे म्हणजे प्रश्न आहे. तर CCE अगोदर त्याचा फुल फॉर्म इथं पाहायला मिळतो आपल्याला. कधी कधी याचा फुल फॉर्मही परीक्षेला येऊ शकतो. कंटिन्युअस अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन म्हणजे थोडक्यात आपल्याला सांगता येत असतं. बघा तर याला आपण जनरली सातत्यपूर्ण मूल्यमापन असं म्हणत असतो. आता यामध्ये आपण जर पाहिलं तर CCE पद्धतीचा EVS विषयात मुख्य भर कोणावर असतो? तर उत्तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल कंटिन्युअस ऑब्झर्वेशन ऑफ लर्निंग प्रोसेसेस प्रोसेस. हे जर आपण समजून घेतलं मग यामध्ये वर्षभरात विविध ज्या कृती असतात, कृती आहेत, काही ऑब्झर्वेशन्स असतात म्हणजे निरीक्षण आहेत आणि सोबतच आपल्याला सांगता येईल गटचर्या करून मूल्यमापन केलं जाऊ शकतं. म्हणजे फक्त परीक्षेवर त्या ठिकाणी अवलंबून राहता येणार नाही. म्हणून मग अशा पद्धतीनं हे जे उत्तर आहे ते करेक्ट आहे. म्हणजे कंटिन्युअस ऑब्झर्वेशन ऑफ लर्निंग प्रोसेस. त्यानंतर 7वा प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो. विच टीचिंग एड बेस्ट सपोर्ट्स शेल्टर थीम. म्हणजेच घर या विषयासाठी कोणते शैक्षणिक साधन सर्वाधिक उपयुक्त आहे? आता उत्तर आपण एकदा अगोदर काय करूयात पाहूयात. ऑप्शन न वाचता बघा तर उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 1 हे पाहायला मिळतं. मॉडेल्स ऑफ हाऊसेस इन डिफरंट रिजन्स. आता घरासाठी जर या विषयासाठी तर शैक्षणिक साधन प्रत्येक ठिकाणचं प्रत्येक भागातलं घर हे वेगवेगळं असतं. म्हणून मग वेगवेगळ्या प्रदेशातील घरांचे जे मॉडेल्स असतात ते कसे असतात चित्र दाखवले तरी मुलांना काय होऊ शकतो फरक समजू शकतो. म्हणून मग यामध्ये जसं झोपडी वेगळी आहे, त्यानंतर बर्फाचं घर वेगळं, विटांचं घर वेगळं, स्लॅब वेगळे, टुंड्रा प्रदेशातील घर वेगळे. मग असे अनेक वेगवेगळे चित्र जर दाखवून किंवा शैक्षणिक साधनातून आपण जर त्यांना हे थीम लक्षात आणून दिली शेल्टरची तर ते त्यांच्या लक्षात येईल. म्हणून मग मॉडेल्स ऑफ हाऊसेस इन डिफरंट रिजन्स हे त्यासाठी परफेक्ट ॲन्सर आहे. तर
नंतर 8 प्रश्न आपल्याला सांगता येईल. ईव्हीएस लर्निंग प्रिन्सिपल्स आर मेनली बेस्ड ऑन. त्यावर आधारित असतात ईव्हीएस शिकवण्याचे तत्व. आपल्याला विचारलेला आहे प्रश्न, एकदा मराठी वाचतो. ईव्हीएस शिकवण्याचे तत्व कोणावर आधारित असते? तर उत्तर आहे बी पर्याय, लर्निंग थ्रू एक्सपिरियन्स अँड एन्व्हायरमेंट. अनुभव आणि पर्यावरणामधून काय करणे, शिकणे हे त्याचं थोडक्यात आपल्याला म्हणजे उत्तर सांगता येत असतं. यामध्ये आपल्याला सांगता येतं की जनरली प्रॅक्टिकली पुस्तकापेक्षा म्हणजे निरीक्षणावर आणि परिसरातून ज्या काही गोष्टी अनुभव जे आहेत, त्या अनुभवावरती जास्तीत जास्त शिकणं हे ई-व्ही-एसचं तत्व यावरती आधारित आहे, असं या ठिकाणी म्हटलं जातं. आणि म्हणून मग पर्याय क्रमांक बी तर त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर 9 क्रमांकाचा प्रश्न आहे. व्हॉट इज मेन डिफरन्स बिटवीन एन्व्हायर्मेंटल स्टडीज अँड एन्व्हायर्मेंटल एज्युकेशन? आता मराठीमध्ये याला वाचूयात आपण. एन्व्हायर्मेंटल स्टडीज म्हणजेच परिसर अभ्यास आणि एन्व्हायर्मेंटल एज्युकेशन म्हणजेच परिसर शिक्षण. यामध्ये मुख्य फरक काय आहे, कोणता आहे, तो फरक आपण या ठिकाणी समजून घ्यायचा आहे. तर याचं उत्तर आपण या ठिकाणी पाहू आणि त्यावर नंतर स्पष्टीकरण करू. तर पर्याय क्रमांक बी म्हणजे स्टडीज इज सब्जेक्ट बेस्ड अँड एज्युकेशन इज व्हॅल्यू बेस्ड. म्हणजे इथं जर आपण पाहिलं तर एन्व्हायरमेंटल स्टडीज हा विषयाला धरून आहे, विषयावर आधारित आहे. परंतु एन्व्हायरमेंटल एज्युकेशन जर पाहिलं हे व्हॅल्यूवरती आधारित आहे. हे जे मूल्य आहेत त्या मूल्यांवरती आधारित आहे. म्हणून मग आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की या ठिकाणी उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक बी. ते म्हणजे एज्युकेशन इज व्हॅल्यू बेस्ड, स्टडीज इज सब्जेक्ट बेस्ड. हा त्याच्यातला फरक आहे. जनरली स्टडीज म्हणजे हा अभ्यास असतो, म्हणजे थोडक्यात सायन्स प्लस सोशल सायन्स. पण एज्युकेशन जो आहे हे पर्यावरणाबद्दलची जी योग्य वृत्ती आहे, ती वृत्ती आणि आपलं वर्तन म्हणजे वागणं हे विकसित होत असतं ते एज्युकेशनमध्ये. म्हणून हा फरक आपल्याला या ठिकाणी सांगता येतो. त्यानंतर 11व्या नंबरचा प्रश्न या ठिकाणी आहे. तो म्हणजे प्रॅक्टिकल वर्क इन ई-व्ही-एस इज मीन्ड फॉर. ई-व्ही-एसमध्ये प्रयोगात्मक कार्याचा उद्देश काय आहे? आपण हे आता या ठिकाणी समजून घेऊयात. तर अगोदर ह्याचं उत्तर एकदा पाहूयात. तो म्हणजे एन्करेजिंग ऑब्झर्वेशन अँड रिझनिंग. तर ई-व्ही-एसमध्ये प्रयोगात्मक कार्याचा उद्देश काय असतो? तर ऑब्झर्वेशन करण्यासाठी आणि थोडक्यात तर्क लावण्यासाठी काय केलं जाणं केलं जातं. थोडक्यात त्यासाठी त्याला प्रेरणा दिली जाते आणि म्हणून मग उत्तर आहे आपल्याला सांगायचं पर्याय क्रमांक बी. म्हणजे या ठिकाणी प्रॅक्टिकल वर्कवरती खूप महत्त्व या ठिकाणी याला दिलं आहे, ऑब्झर्वेशन आणि रिझनिंगसाठी. आणि म्हणून मग आपल्याला सांगता येईल प्रयोग म्हणजे फक्त हातातलं काम हो, तर ते निरीक्षण आणि ही विचारशक्ती जी असते यावरती ते काय असतं, हे विकसित करण्यासाठी म्हणजे ते डेव्हलप होणारी ती एक उद्देश आहे ई-व्ही-एसचा. म्हणून मग जसं की पर्जन्य मापक वापरणं म्हणजे आपल्याला माहिती आहे. जसं की पाऊस मोजण्यासाठीचं जे आपल्याला यंत्र किंवा जे आपण टूल वापरत असतो तो. त्यानंतर झाडाची वाढ पाहणे. हे जे आहे हे समजून कशी कशी होते, काय होते? तर हे जे आहे आपल्याला सांगता येईल. म्हणून मग पर्याय क्रमांक बी एन्करेजिंग ऑब्झर्वेशन अँड रिझनिंग हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर 12वा प्रश्न आहे. विच स्किल डज ट्रॅव्हल थीम डेव्हलप? आता प्रवास हा घटक कोणते कौशल्य विकसित करतो? तर आपल्याला अगोदर सर्वात महत्त्वाचं आपण समजून घेऊयात. प्रश्न पाहिले, ऑप्शन पाहिले, थोडा आपण आपला सेन्स वापरला तर आपल्याला मिळत असतं. मॅपिंग अँड डायरेक्शन सेन्स. आता या ठिकाणी आपण जर पाहिलं तर प्रवास करणे म्हणजे थोडक्यात ही प्रवासाची जी थीम असते त्याच्यातून मुलांना थोडक्यात आपल्याला सांगता येईल नकाशा नकाशा समजत असतो. म्हणजे मॅपिंग आहे, दिशा, स्थानं आणि इतर स्थान देखील आपल्याला लोकेशन्स काढण्याची त्याला त्याच्यामध्ये स्किल डेव्हलप होत असतात. म्हणून मग उत्तर क्रमांक ए मॅपिंग अँड डायरेक्शन सेन्स इज द करेक्ट आन्सर. त्यानंतर 13वा प्रश्न आहे.
व्हॉट इज द रोल ऑफ टीचर इन EVS? EVSमध्ये शिक्षकाची महत्त्वाची भूमिका काय आहे? तर तो बघा कोण असतो हे आपल्या लक्षात येईल. पर्याय क्रमांक 2, फॅसिलिटेटर अँड गाईड. आता यामध्ये हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. तर तो कोण असतो? फॅसिलिटेटर असतो, मार्गदर्शक म्हणजे गाईड असतो. तो फक्त सांगायलाच लावत नाही, तर तो काय करत असतो? प्रेरित करत असतो मुलांना, प्रोत्साहित करत असतो आणि नवीन-नवीन गोष्टी करण्यासाठी तो त्यांना प्रेरणा देण्याचं काम करत असतो. आणि म्हणून मग तो कोण आहे? फॅसिलिटेटर आहे आणि गाईड आहे. डिक्टेटर असता तर तो फक्त त्याने सांगायचंच काम केलं असतं. इन्फॉर्मेशन गिव्हर म्हटलं की फक्त तो माहितीच देण्याचं काम केलं असतं. अथॉरिटी फिगर म्हणजे तो फक्त काय केलं असतं? त्या अधिकार द्यायचं काम केलं असतं. परंतु तो नसून तो कोण आहे? थोडक्यात आपल्याला या ठिकाणी सांगता येईल, तो फॅसिलिटेटर आणि गाईड असतो. हे आपल्या या ठिकाणी सांगता येतं. चला, 14व्या नंबरचा प्रश्न आहे, तो म्हणजे विच टीचिंग मेथड कनेक्ट्स रिअल लाईफ एक्सपिरियन्सेस खऱ्या जीवनातील अनुभवांशी संकल्पना जोडणारी पद्धत कोणती? तर हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. पर्याय क्रमांक 1, फील्ड व्हिजिट मेथड. आता प्रत्यक्ष निरीक्षणातून काय होत असतात? मुलं शिकत असतात आणि म्हणून मग प्रत्यक्ष निरीक्षणातून शिकणं हे अधिक प्रभावी असतं. की समजा शेतीची काही माहिती द्यायची असेल, तर मुलांना डायरेक्ट शेतात घेऊन जाणं किंवा कारखान्याबद्दल काही माहिती सांगायची असेल, तर मुलांना कारखान्यावरती घेऊन जाणं. बाजाराबद्दल काही माहिती सांगायची असेल, तर बाजारात, नदीवर अशा हव्या त्या ठिकाणी आपण त्यांना काय करू शकतो? तिथं प्रत्यक्षात नेऊन त्यांना रिअल लाईफ एक्सपिरियन्स कन्सेप्टसह समजून आपण सांगू शकतो. म्हणून पर्याय क्रमांक ए, फील्ड व्हिजिट मेथड हे ही एक थोडक्यात खऱ्या जीवनातील अनुभवांची संकल्पना जोडणारी आहे. त्यानंतर 15व्या नंबरचा क्वेश्चन आहे, तो म्हणजे इन EVS थिंग्स वी मेक अँड डू हेल्प्स चिल्ड्रन लर्न. आपण बनतो आणि करतो त्या गोष्टी आहेत, हा घटक विद्यार्थ्यांना कोणती शिकवण देत असतो? तर या ठिकाणी उत्तर आहे ते म्हणजे बघूयात. पर्याय क्रमांक ए म्हणजे स्किल्स अँड क्रिएटिव्हिटी. आता हाताने बनवणं ही केवळ कला नसते, तर वैज्ञानिक सुद्धा असते आणि त्यामागे सर्जनशीलता सुद्धा असते. आणि सर्जनशीलता वाढवणं म्हणजेच ही ज्यावेळेला आपण हातानं काही गोष्टी तयार करत असतो त्या होत असतात. जसं की काही छोट्या-छोट्या खेळणी तयार करणं आणि सोबतच वस्तू त्या पुन्हा-पुन्हा वापरणं, यालाच आपण स्किल्स अँड क्रिएटिव्हिटीमध्ये या गोष्टी येतात. म्हणून मग थिंग्स वी मेक अँड डू आणि आपण करणे लक्षात राहू द्यायचं आहे. तर मग ऑप्शन नंबर ए हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर 15व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, तो म्हणजे EVS आपण जो आहे EVS करिक्युलम ॲट प्रायमरी स्टेज इज डिझाइन टू. प्राथमिक स्तरावरील EVS अभ्यासक्रमाचा हेतू काय आहे? आता हेतू आपण जर पाहिलं तर पर्याय क्रमांक 1 म्हणजेच प्रमोट हॉलिस्टिक अंडरस्टँडिंग ऑफ एन्व्हायर्नमेंट. यामध्ये आपल्याला सांगता येईल म्हणजे निसर्ग, समाज आणि संस्कृती यांचा जर आपण पाहिलं तर एकत्रित अभ्यास म्हणजेच EVचा हा प्रामाणिक हेतू आहे. लक्षात राहू द्यायचा. तर हे हॉलिस्टिक शब्द आहे, हा खूप महत्त्वाचा आहे. यावरून याचं आन्सर आपल्याला निघत असतं. टीच ओन्ली सायन्स टॉपिक्स म्हणजे फक्त सायन्सचे फोकस ऑन मेमरी, पाठांतरावर बी नाही, इग्नोर लोकल कंटेंट म्हणजे हे तीही बसणार. ऑप्शन नंबर ए बसतोय. 17 नंबरचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला पाहायला एक्सपेरिमेंटेशन इन EVS एम्स टू डेव्हलप. EVS मध्ये प्रयोगांचा हेतू काय असतो? तर तो हेतू म्हणजेच आपल्याला सांगता येतं तो आहे पर्याय क्रमांक 1, क्युरिओसिटी अँड क्रिटिकल थिंकिंग. यामध्ये मग आपल्याला सांगता येतं की का आणि कसं हे विचारण्याची किंवा ही समजून घेण्याची वृत्ती वाढत असते आणि यातून जिज्ञासा म्हणजेच क्युरिओसिटी आणि क्रिटिकल थिंकिंग म्हणजे चिकित्सा किंवा चिकित्सक विचारशक्ती ही काय होत असते? डेव्हलप होत असते आणि हाच प्रयोग करण्याचा EVS हेतू आहे. त्यानंतर पर्याय क्रमांक 18, हेल्थ अँड हायजीन. आता यावर जर आपण पाहिला तर विच ऑफ द फॉलोइंग थीम्स रिलेट्स डायरेक्टली हेल्थ अँड हायजीन.
कोणता घटक आरोग्य आणि स्वच्छतेशी थेट संबंधित आहे? तर तो घटक यामध्ये उत्तर आहे पर्याय क्रमांक ए म्हणजे फूड. आता आरोग्यविषयी एक शिक्षण जे आहे त्यासाठी अन्न हा घटक महत्त्वाचा आहे. त्यामध्ये मग बॅलन्स डाएट म्हणजे आहार प्यायला मिळतो, संतुलित आहार. त्यानंतर हायजीन हा भाग पुन्हा फूडच्या संदर्भात सुद्धा येतो आणि त्यानंतर गुड हॅबिट्स, बॅड हॅबिट्स म्हणजे ज्या काही चांगल्या हात धुण्याच्या किंवा इतर काही सवयी आहेत, त्या सवयी त्यामध्ये फूड झाकून ठेवण्याचं हे देखील एक गोष्ट असते. म्हणून मग हे आपल्याला सांगता येतं की हा घटक जो आहे अन्न, तर तो फूड हा जो असा घटक आहे तो आरोग्य आणि स्वच्छतेशी कसा असतो, तो थेट संबंधित असतो. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर कन्सेप्ट अँड स्कोप ऑफ EVS म्हणजेच 19वा प्रश्न आहे तो म्हणजे EVSची संकल्पना व क्षेत्र या वाक्याचा अर्थ काय आहे? तर यामध्ये याचं उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 1 EVS इन्क्लूड्स इंटरलिंकिंग ऑफ सायन्स, सोशल सायन्स अँड एन्व्हायरमेंट. म्हणजे यामध्ये EVSमध्ये कशा-कशाचा समावेश होत असतो? तर सायन्स देखील असतं, त्यानंतर सोशल सायन्स असतं, त्यानंतर एन्व्हायरमेंट असतं, पर्यावरणसुद्धा असतं. तर यांना सगळ्यांना इंटरलिंक करण्याचं ते काम करत असतं. म्हणजेच विज्ञान आहे, समाज आहे, पर्यावरण आहे. या सर्वांचा समावेश या EVSमध्ये होतो आणि म्हणून मग EVS हे फक्त केवळ झाडापुरतं मर्यादित नसून तर ते या सगळ्या गोष्टींचा काय करत असतं, परिपूर्ण अभ्यास करत असतं. टीचिंग अबाउट ट्रीज नाही, लिमिटेड नॅचरल सायन्स नाही, सिव्हिक एज्युकेशन सुद्धा नाही. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. 20वा प्रश्न आहे व्हिच मटेरियल बेस्ड स्पोर्ट्स EVS क्लासरूम लर्निंग. EVS वर्गासाठी कोणते साहित्य सर्वोत्तम ठरते? आता यामध्ये आपण जर पाहिलं तर याचं उत्तर आहे ते म्हणजे लोकल अँड लो कॉस्ट मटेरियल. जर आपण पाहिलं तर स्थानिक असावं आणि महत्त्वाचं म्हणजे हे कमी खर्चाचं साहित्य मुलांना समजण्यासाठी सोपं जसं जात असतं. दगड, पान, माती, बाटली, त्यात काही जुन्या वस्तू, अशा वस्तू मुलांना पटकन त्यांना त्या माहिती असतात आणि त्यामुळे काय होतं, त्यांना शिकवण्यासाठी यांचा जर वापर केला, तर ते मुलांच्याही पटकन लक्षात राहत असतं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे स्कोप ऑफ EVS इज. EVSचे क्षेत्र कसे आहे? तर ते क्षेत्र ब्रॉड असतं, मोठं असतं आणि मल्टीडिसिप्लिनरी असतं. म्हणून मग हे आपल्याला सांगता येईल की EVS क्षेत्र जे असतं खूप विस्तृत असतं आहे. ते विज्ञान, समाज, संस्कृती असेल यासोबत बऱ्याचशा मूल्यांचा यांच्यामध्ये समावेश होतो आणि मल्टीडिसिप्लिनरी सुद्धा आपल्याला हे पाहायला मिळत असतं. त्यानंतर अरुंद ही निगेटिव्ह जाते ते बसणार नाही. जिओग्राफी किंवा फक्त सायन्स असतं असंही नाही. म्हणून मग हे ब्रॉड मल्टीडिसिप्लिनरी आहे असं सांगता. 5वा प्रश्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. टीचर आस्किंग स्टुडंट्स टू कलेक्ट डिफरंट लीव्हज अँड कंपेअर इज फॉलोइंग. म्हणजे विद्यार्थ्यांना विविध पाने गोळा करून तुलना करण्यास सांगणारा शिक्षक कोणती पद्धत वापरत असतो? हे आपल्याला आता सरळ-सरळ याच्यावरून उत्तर मिळतंय. तो ॲक्टिव्हिटी बेस्ड मेथड आहे. लेक्चर नसते, डिक्टेशन नाही, सायलेंट रीडिंग सुद्धा नाही. म्हणून मग पुढचा प्रश्न आपण तो सोपा आहे, त्याच्यावर जास्त वेळ घालवण्यात मजा नाही. त्यानंतर EVS हेल्प्स चिल्ड्रन अंडरस्टँड. म्हणजे EVS विद्यार्थ्यांना कोणते समजायला मदत करत असते किंवा काय समजायला मदत करत असते, असं त्याचं आपल्याला या ठिकाणी प्रश्न आहे. तर याचं उत्तर आपण या ठिकाणी पाहतोय. इंटरडिपेंडन्स इन नॅचरल अँड सोशल वर्ल्ड. यामध्ये मग आपल्याला सांगतात EVS शिकवत असतं मानव, प्राणी, वनस्पती आणि समाज हे एकमेकांवरती इंटरडिपेंडंट असतात. म्हणजे परस्परावलंबी असतात. झाडं ऑक्सिजन देतात. तो ऑक्सिजन प्राण्यासाठी महत्त्वाचा आहे आणि प्राणी हे कार्बन डायऑक्साईड सोडत असतात. तो झाडासाठी म्हणून मग यासाठी सांगता येत असते की इंटरडिपेंडन्सी नॅचरल अँड त्याचं कॅन्सर आपल्याला पाहायला मिळतं. EVS हे फक्त ह्युमन बायोलॉजी, मॅथमॅटिक्स किंवा जिओग्राफी नसते आपल्याला या ठिकाणी सांगतात. चला तर प्रश्न क्रमांक 24वा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे EVSमध्ये बांधकामवादी दृष्टिकोन दाखवणारे उदाहरण कोणते? त्याला इंग्लिशमध्ये वाचूयात. विच ऑफ द फॉलोइंग
रिप्रेझेंट्स कन्स्ट्रक्टिव्हिस्ट अप्रोच इन AVS. ते आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. करेक्ट आन्सर इज स्टुडंट्स एक्सप्लोर फॉर्म देअर ओन अंडरस्टँडिंग. तर आपल्याला सांगता येतं की जे विद्यार्थी आहेत स्वतः काय करत असतात, एक्सप्लोर करत असतात आणि तयार करत असतात त्यांच्या स्वतःचे अंडरस्टँडिंग किंवा समज असते. म्हणजे मुलांनी स्वतः शोधून समजून घेणं हे काय आहे, थोडक्यात आपल्याला सांगता येतं की हे बांधकामवादी दृष्टिकोन दाखवणारं हे उदाहरण असतं, हे आपल्याला सांगता येतं. शिक्षक काय करत असतो, फक्त तो दिशा देण्याचं काम करत असतो. त्यांना उत्तर या ठिकाणी सांगायचं नसतं. मुलांनाच काय करायचं आहे, शोधायचं आहे आणि उत्तर काय करायचं आहे, समजून घ्यायचं आहे आणि तयारशील करायचं आहे. अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 1 असलेले हे उत्तर आहे. स्टुडंट्स एक्सप्लोर देअर ओन अंडरस्टँडिंग. नंतर 25वा प्रश्न आहे, टीचिंग वॉटर सोर्सेस द टीचर शुड यूज. पाण्याचे स्रोत शिकवण्यासाठी शिक्षकाने कोणती पद्धत वापरावी. या ठिकाणी आपल्याला सरळ सरळ सांगता येत तसं तर ती मेथड आहे थोडक्यात या ठिकाणी म्हणजेच फील्ड व्हिजिट टू नियर बाय रिव्हर ऑर वेल. ही फील्ड व्हिजिट जाणं हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे फक्त आपल्याला सांगता येईल जसं की नदी आहे, नळ आहे किंवा विहीर असू शकते. अशा ठिकाणी मुलांना प्रत्यक्ष वॉटर बॉडीज असतील किंवा वॉटर सोर्सेस आहेत हे दाखवणं खूप गरजेचं आहे. डॅम कशाला म्हणायचं किंवा एखादा वेगवेगळे जे छोटे छोटे आहेत जसे की पॉन्ड काय आहे, स्विमिंग पूल वेगळा असतो, त्यानंतर बोरवेल काय आहे, वेल काय आहे, हे वेगवेगळे काय आहेत घटक शिक्षकांनी सांगणं गरजेचं आहे. तेही कोणत्या माध्यमातून, फील्ड व्हिजिटच्या माध्यमातून.